मन मंदिरा गजर भक्तीचा. दोन घास आम्हाला नीट द्या आणि आम्हाला सुखाने जगू द्या. उपद्याप करू नका आमच्या मागे. एवढंच मागायचं, दुसरं काय मागायचं? काय आपल्याला काय मागायचं आहे? काय बाबा महाराजाला काय माझे वारकरी उभं करायचे निवडून आणायला? नाही, तेही करून दाखवी ना, गॅरंटेड. नाही, जर उभे करून 100 आमदार निवडून आणले तर नाव बाबा महाराज नाही. काही अवघड नाही. यांना जेवढे ट्रकनी माणसं येत नाही तेवढं नुसतं बोर्ड लागलं की येतं. आणि त्यांना सांगायचं हा माझा वारकरी आहे, नीतीने वागणार आहे, मत टाका, बघा काय होईल. माझ्या घरामध्ये पुडकी घेऊन म्हणजे पहिला माणूस येईल त्याच्यातच माझं देऊळ पूर्ण होईल. आणि पुढचं सांगतो, पुन्हा उभं राहायचंच नाही. नुसतं डिक्लेअर केलं तर पहिला जो येईल ना, माझ्या वार्डातून नको. असं वार्ड सरकत सरकत पुढे जायचं. अशी 50 देवळं वर्षाच्या आत बांधून टाकू. पण ते देवाला पटायचं नाही, मलाही पटायचं नाही. आपलं आहे ते छान आहे. मी कशा करता सांगितलं, मजा आहे जीवनाची. बस आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाची. कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळे. आशीर्वाद तया जाती. आशीर्वाद कुणाला जातो? ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे आणि जे सत्कर्म करतात. पहिला काय शब्द वापरलाय? नीट लक्षात घ्या, फार सुंदर शब्द वापरलाय. कुठचा? सत्कारवादू. म्हणजे सत्कार्य करतो त्याला आशीर्वाद मागण्याची गरज नसते, त्याला आशीर्वाद सहज जातो. बोलण्यातून विषय निघाला. आत्ताच मी जिथं जाऊन आलो, आमचे अशोकराव अध्यक्ष होते. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची सभा होती. एका पतसंस्थेचं उद्घाटन होतं. तेव्हा ते तिथे अध्यक्ष होते. तेव्हा एक गोष्ट सांगितली तिथे. माझ्या शेजारी एक राजकीय माणूस होता. तेव्हा तिथे एक गोष्ट सांगितली राजकारणातले. खूप आता गमती माहिती आहेत सगळ्यात, म्हणजे मजा आहे. काय झालं, हे बायलिंग्वल स्टेट होतं महाराष्ट्राचं. आणि बायलिंग्वल स्टेट होत असताना म्हणजे पूर्वी गुजरात बिद्वा सगळे हे मोठं होतं. म्हणजे मुरारजीभाई होते त्यावेळेला. आणि मग तो फारच वाद झाला. मुंबईसह महाराष्ट्र झालाच. आता काय पाहिजे म्हणण्याचं आहेच ना. आता पाहिजे म्हणण्याची काही गरज नाही. त्यावेळेला मग ते आचार्य अत्रे मराठा मग सगळे जे वाद झाले, हे मोठा काळ मजेशीर होता. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. यशवंतरावांची सगळ्या पहिली मिळवणूक आम्ही तेव्हा लोणाला होतो. ते सगळे गंमत बघितली. मग पहिलं मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं. विषय सोडून बोलत नाही मी. मला तुम्हाला वरद हस्तान आशीर्वाद सांगायचा आहे. मला ती सवयच नाही, इकडे तिकडे जात नाही. इकडे तिकडे गेल्यासारखं वाटतं म्हणजे तुम्ही नीट ऐकत नाही असा अर्थ आहे. इकडे तिकडे कुठेच जात नाही. जे मूळ धरलेलं असतं त्याच्या अनुषंगाने फक्त भरपूर विषय, भरपूर माहिती तुमच्या पुढे सांगितली जाते. आणि मग मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं. त्यावेळेला असं नव्हतं प्रत्येक आज्ञा दिल्लीहून येत होती. कोणताही पक्ष असतो. तेव्हा तसं नव्हतं. गेल्यावर त्याने आतमध्ये चिठ्ठी पाठवली यशवंतराव चव्हाण. म्हणजे सेंड हिम इन. मग जेव्हा पंडितजी असे खिडकीकडे तोंड करून पाठ करून उभे होते असे, हे गेले, सर आय हॅव कम. येस, कम इन चव्हाण. त्यामुळे आता काय पाहिजे तुम्हाला? तर दिला महाराष्ट्र, जे करायचं ते करून टाकलं. नाही म्हणाले, ते मंत्रिमंडळ फॉर्म करायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारला आलो आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात राज्य तुला करायचं का मला करायचं आहे? व्हाय डूड यू आस्क मी? इट्स युअर चॉईस. यू सिलेक्ट युअर ओन टीम. तुला जे पाहिजे ते तू कर. ही चर्चा माझ्याकडे करायचं नाही. बघा केवढी मोठी माणसं. आता बारीक नेमणूक जरी व्हायची ती तर काय अवघड आहे. म्हणून त्या आता नेमणुका होत नाहीत. जे चाललंय ना सध्या, नेमणुका होत नाहीत. करायचं अवघडच. तिथे पंडितजी म्हणाले, यू हॅव टू रूल महाराष्ट्र. इट्स युअर ओन चॉईस. यू सिलेक्ट युअर ओन पीपल. मग ते म्हणाले, सर मला तुमचं ब्लेसिंग्स पाहिजेत.
असे वळले चटकन, असे असे होते ते जरा. ते म्हणाले असे आशीर्वाद मागून मिळत नसतो म्हणे, नीट कार्य कर मग आपोआप येईल. माझं बोलणं कळलं का? हां, आशीर्वाद डिमांड करू नका. आत्ताच मी सांगितलं, माझ्याकडे माणसं येतात, एखादा याच्यात येईल त्याला चोरीला जायचं आहे, माझ्या पाया पडेल, महाराज आज फार मोठ्या कामाला निघालोय, आशीर्वाद असू द्या. मग आम्ही आपला असा केला. मग तो पुन्हा सांगायला, महाराज काय केलं ते विचारू नको, पण तुमचा, अरे काय आता काय अर्थ आहे का त्या? आशीर्वाद केव्हा येतो दारात चालत? सत्कार्य जर केलं तर आपोआप सत्कार होतो आणि आशीर्वाद पुढची थोडक्यात संपवतो. ते म्हणाले मागू नकोस आशीर्वाद, काम चांगलं कर. मग ज्या वेळेला जे पंडितजी महाराष्ट्रात आले त्यांनी त्यांना कधी आपल्या गाडीत घेतलं नाही. आले की नाही ते पुढच्या प्राईम मिनिस्टरच्या गाडीमध्ये आणि फॉलो मी, आपले त्यांची गाडी मागे. पण एक दिवस असं घडलं काही 2 वर्षांनी, विमानातून सेकंड केलं म्हणे फॉलो मी अँड सिट इन माय कार. हे घाबरले, तर काय भानगड आहे कोणाला माहिती, काय भानगड आहे कोणाला माहिती. बसले, अरे म्हणे चव्हाण यू हॅड आस्क मी, असे ते सुद्धा त्यांच्याकडे तोंड नाही, बाहेर बघत बघत, यू हॅड आस्क मी फॉर ब्लेसिंग्स, आय एम सॅटिस्फाईड विथ युअर वर्क, येस माय ब्लेसिंग्स आर विथ यू. माझं बोलणं कळलं का? लक्षात घ्या, आशीर्वाद मागायची गरज नाही आहे. तुम्ही चांगलं कार्य केला तर आशीर्वाद तुमच्या दारात असं लोळण घेऊन चालत येतो. उगीच आशीर्वाद मागायचा काय गरज आहे का काही? हां, कोणचंही कार्य करण्याकरता. आता हे निवडणुकीच्या वेळेला माझ्याही दर्शनाला खूप माणसं येतात, महाराज निवडून येऊ द्या. कशा करता? चांगलं कार्याचं तर नाही. आमचा आशीर्वाद घ्यायचा, निवडून यायचा आणि सगळ्या गाल्लीला खेळत बसायचं, याच्याकरता आशीर्वाद का? माझं बोलणं समजलं का? इथे काय सांगितलंय? आशीर्वाद हा पद्मकर आहे. हा खरंच आहे. एक उलटा सांगतो आता दुसरी बाजू, जगामध्ये जे कर्तृत्वाच्या माध्यमातून घडत नाही किंवा जे कष्टातून घडत नाही ते केवळ साधू संतांच्या आशीर्वादाने घडतं. पण ती आशीर्वाद घेण्याची आपली पात्रता सुद्धा असावी लागते. हे कधीही विसरू नका, कधीही विसरू नका. हो, नाहीतर एक लक्षात ठेवा, हार कुणाच्याही गळ्यात घालतात, जिवंत माणसाच्या क्वचित. पण ज्यांना जिवंतपणी सुद्धा हार घातले जात नाही त्यांना मेल्यानंतर घातल्याशिवाय माणसं सोडत. मी तर सगळ्यांना नेहमी सांगतो, आई वडिलाला मेल्यावर हार घालण्यापेक्षा एक दिवस त्यांचं काहीतरी निमित्त शोधा, दोघा आई वडिलाला खुर्चीवर बसवा, त्यांना हार तुरे करा, साडी घ्या, पाया पडा. मेल्यानंतर लंडन हार घालून उपयोग काय? नाही का? तो हार अडकून ठेवल्यानंतर माणसाने विचारलं पाहिजे, काय गोविंदराव आज मोठा हार आमच्या मुलाने आणला. एक सांगू का, मेल्यावर प्रेम करू नका, जिवंतपणी प्रेम करा, म्हणजे प्रेम केलेलं कळेल तरी. काय सांगितलं? अरे आशीर्वाद मागायची आवश्यकता काय? सत्कार वादू, कमल करू. कसा आहे तो हात? कमळासारखा सुंदर हात आहे. आणि नुसतं असं जरी केलं तरी माझी खात्री आहे, जो खरा हात आहे, ज्या हाताने पुण्य केलंय, तो हात आपल्याकडे वळला तरी आपल्याला आशीर्वाद मिळतो. माझ्या आयुष्यातला अनुभव आहे बरं का. त्या हाताची तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे असं म्हणतात, करागरे वसते लक्ष्मी. सकाळी उठल्यावर काय करावं? असं बघावं हात. कारण का? हातामध्ये लक्ष्मी आहे बरं का. हात अतिशय ताकद आहे हातामध्ये. म्हणून आपण शब्द काय म्हणतो, त्यांनी हात दाखवला बरं का. काय म्हणजे उचलून आपटलं तरी काय म्हणता? हात दाखवला बरं का. नाही का? ज्योतिषाला सुद्धा काय म्हणतात, जर हात बघा पो आमचा, आमचं भाग्य कसं आहे. अरे काही नाही, तसं काही नसतं.
मी चांगल्या रेषा बघितल्यात, इथून निघालेली वर गेलेली, पण भीक मागत बसलेलं बघितलं. मी अतिशयोक्ती सांगत नाही. आता इतक्या वर्ष या महाराष्ट्रात परंपरा आज नाही म्हटलं तरी 135-140 वर्षाची कालची चौथी पिढी होती दादा महाराजांची तुमच्या पुढे. तर नात 5वी आहे, तर नातू अजून तुम्ही बघितलाय सगळ्यांनी, येईल केव्हा तरी. त्याचाही तिकडे कार्यक्रम होता आणि यांची सगळ्याची इच्छा आहे. पण काय त्याचं कॉलेज अमकं तमकं 5 पिढ्या जे चालू आहे ते मला एकच सांगायचं आहे, कर्तृत्व असेलही बाबा महाराज किंवा त्यांचे आजोबा, पण मला एक कळतं चुलते, पण त्याच्यामागे आशीर्वाद हा मूलभूत पाया आहे. मी हे मानणारा माणूस आहे, तुम्ही माना नाही तर नका मानू, मला काही घेणं देणं नाही आणि याच्याबद्दल चर्चा सुद्धा मला करायची नाही. कोणी म्हणाल आपका हात जगन्नाथ, पण हातच ना, मी जास्त मारू नकोस. कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले, बाप रुक्मादेवी विठ्ठले भक्ता दिधले वरदान. भक्ता दिधले वरदान. नुसतं कृपा दृष्टीने बघितलं, कृपेने बघितल्या बरोबर अरे कुठच्या कुठे गेले ज्ञानेश्वर महाराज. एक सांगतो, ज्याच्या ठिकाणी कृपा प्रगट होते तोच संत. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेच उपजे तो साधू पायी, कृपा वसे संतांचे हृदयी. कृपेला स्वतंत्र अस्तित्व असं नाही आहे, पण जिथे संत आहेत तिथे कृपा आहे. आणि म्हणून नुसता असा हात सुद्धा केलं तरी पुष्कळ झालं, केलं तरी पुष्कळ झालं. लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये मायेचा हात डोक्यावरून जरी फिरला आपल्या तरी खूप कल्याण होतं, खूप कल्याण होतं. म्हणून फिरवणारे हात पाठीवर असतात तिथपर्यंत हात झिडकारू नका. काय सांगायचं आहे कळलं का तुम्हाला? पाठीवरून फिरणारे हात जिथपर्यंत जिवंत आहेत तिथपर्यंत हात झिडकारू नका. ते हात गेल्यानंतर पुन्हा हात तुमचे कापणारे भेटतील, पण तुमच्या पाठीवरून हात फिरवणारे पुन्हा भेटणार नाहीत. म्हणून गोड विषय चाललेला आहे. सहज येतो सत्कार वादू, तो पद्म करो वरदू. आणि तो कसा हसताय, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. धर्म प्रतिष्ठा करणारा हा हात आहे. लक्षात ठेवा, जो काही आपण ज्या धर्मामध्ये आलो, आपला धर्म म्हटला तर कोणता धर्म? मला बाकीचे धर्म माहिती नाहीत, पण संतांचा धर्म हा भागवत धर्म आहे. तर का इतर धर्मामध्ये भेदभाव आहे. अगदी वैदिक धर्म जरी असला, काहीतरी बंद झालं का रे? हां, वैदिक धर्म जरी असला तरी तिथे सुद्धा ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हा भेदभाव आहेच. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहून ठेवलंय, नाथबाबांनी लिहून ठेवलंय, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. मग हा जो भागवत धर्म आहे, एक सांगतो, भागवत धर्मामुळेच सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. हाच धर्माचा हात आहे. एक सांगतो भागवत धर्माची व्याख्या करताना, भागवत धर्म करिता भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती. भागवत धर्म, भागवत धर्म म्हणजे कोणता धर्म? तुम्ही म्हणाले काय सांगताय? मी धर्म या शब्दावर व्याख्या सांगतोय. इथे अमका धर्म का तमका धर्म मला माहिती नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंती धर्म हाच अभिप्रेत धर्म आहे. एक सांगतो, जन्माला येईल कुळात तो निराळा. आपण आडनावावरून ओळखतो, तसं काही काही वेळेला सध्या ओळखता सुद्धा येत नाही. कितीतरी नावं अशी आहेत की ते सगळ्या समाजामध्ये मिक्सअप होतात. अलग लक्षात. हो, कितीतरी तुम्हाला सांगू, म्हणजे तुम्हालाही माहिती आहेत. आता देशमुख आडनाव ब्राह्मणात आहे, मराठात आहे, मुसलमानात सुद्धा आहे. अनेकात पाटील आडनाव किती जणात तरी आहे. बहिरट आडनाव ब्राह्मणात सुद्धा आहे, मराठात सुद्धा आहे. कितीतरी आडनाव. मी काय सांगतो, गोरे आडनाव किती जणात तरी आहे. आमचं आडनाव गोरेच आहे. मी काय म्हटलं, निरनिराळी आडनावं अशी आहेत, किती कांबळे आडनाव बरं का. हो,
शिंपी समाजात सुद्धा आहे बरं का, इतर समाजात सुद्धा आहे बरं का. नाही कशात, तेव्हा तसं काही कळेल असं काही सांगता येत नाही. नीट लक्षात घ्या, भगवंती धर्म म्हणजे मूळ भगवंतापासून आलेला धर्म. धर्म शब्द निराळ्या तऱ्हेने वापरला जातो. कानाचा ऐकणं हा धर्म, डोळ्याचा बघणं हा धर्म, बरोबर आहे ना. हा सुद्धा कानाचा धर्म. काय, कशी मराठी भाषा बोलली जाते, का हो, कानाचा धर्म कोणचा, ऐकणं. नाकाचा धर्म काय, श्वास घेणं. तोंडाचा धर्म काय, चाखणं, बोलणं, बरोबर आहे. खाणं. कपाळाचा धर्म कोणचा, की ज्याच्यावरून धर्म ओळखले जातात. गंध नाही का, आडवा बघितला की शैव, उभा बघितला की वैष्णव आहे ना. त्रिपुंड बघितला, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, ते गंध बघितलं की कळतं. कुंकवांची सुद्धा आपल्याकडे पद्धत असायची. हे कुंकू निराळं. माळी बिळी समाजामध्ये आडवं बघितलं की माळी समाज दिसतात, अमक्या समाज दिसतात. म्हणजे ते कुंकू अशी आडवी रेग लावायची, त्याच्यावरून माणसं ओळखायची. त्यालाही काही अर्थ नाही. आता उभा का आडवा, मोठी गंमत आहे याच्यात. मी भगवंती धर्म सांगतोय बरं का. तेव्हा आता आंघोळ झाल्यावर मी रोज गंध लावतोच. ते म्हणजे अगदी काही कोरून बिरून असं काही नाही. गंध आला की घेतला की एक बोट लावलं, नाम की झालं. आता काही ते सबंध दिवस काही कपाळावर मी थापून ठेवत नाही, की ते दिसलं की माणसांना ओळखलं पाहिजे की हे काहीतरी हबप दिसत आहेत. हबप मी दिसूच नाही असावं. हरिभक्त परायण असावं. दिसायला कशाला पाहिजे. तेव्हा ते आंघोळ केल्यावर असतं. आता दुपारी उठल्यानंतर तोंड बिंड धुतो, मग ते काय पुन्हा कोरत बसू का, काय मी बाई आहे का, त्या 4 वेळा पावडर लावत बसून हे करत बसू. या महाराष्ट्राने माझ्यावर गमतीने जसं स्तुती केली तसं खवचटपणा सुद्धा केवढा. एकाने म्हणले, मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या आयुष्यात कधी तोंडाला पावडर लावली नाही. ते म्हणले, बाबा महाराज असे दिसतात ना, त्या अर्थी रोज पावडर लावून बसतात. बरं कोणी म्हटलं नाही की ब्युटी पार्लर म्हणून डायरेक्टर स्टेजवर येते. धन्य. मी तुम्हाला सांगू, इतक्या गमती ऐकला तर आयुष्यही खूप गेलं. त्यामुळे मजा येऊन जात. आता गंध काही नसणार. मग कोणीतरी सांगितलं हे परमार्थिक आहेत. मग एकाने मला विचारलं, तुमच्या कपाळाला गंध दिसत नाही. म्हटलं एवढा काही मी ठेवण्याचा काही प्रयत्न केला आहे असातला काही भाग नाही आहे. आणि आपल्याकडे बायकोनी आपल्या नावाने कुंकू लावायचं आहे, अजून बायकोच्या नावाने काही लावायचं निघालेलं नाही. ते जर निघालं तर मी लावीन. आता माझ्या स्वभावाप्रमाणे मी उत्तर देणार. नाही म्हणाले, ते गंध बघितला म्हणजे कळतं, आडवा बघितला म्हणजे शैव, उभा बघितला म्हणजे वैष्णव धर्माचे तुम्ही. तुमचा कुठचा धर्म. म्हटलं कपाळाचा. कपाळात दुसरा शब्द फार सुंदर आहे, निढळ. उभाही लावला तरी जे ढळत नाही, आणि आडवाही लावला तरी ढळत नाही, आणि नाही लावला तरी जे ढळत नाही, असं जे निढळ, असं जे माझं कपाळ, ते ज्या धर्माचा आहे तो धर्म माझा. बोलणं समजलं का. कपाळाचा धर्म कोणचा, भगवंती धर्म. नाही का. कपाळ कोणत्या धर्मानी, कान कोणत्या धर्मानी, बोलणं कोणत्या धर्मानी, ऐकणं कोणत्या धर्मानी, चालणं माझ्या पायातून प्रगट होतो कोणत्या धर्मानी, श्वास कोणत्या धर्माचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, बाई, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, खरा खोटा चांगला कोण. श्वास ज्या धर्माने चालतो तोच आमचा धर्म, भगवंती धर्म, नामे भागवत धर्म. वारकरी संप्रदायात केवढी मोठी व्याप्ती आहे हे तुमच्या अजून लक्षात आलं नाही. यांना गंध कळत नाही, फक्त उभा का आडवा एवढा अहंकाराचा दुर्गंध सुटलेला आहे.
माझं बोलणं कळलं का? उभा काय ना आडवा काय? एकाने मला विचारलं शिवाचा आडवा का आणि विष्णूचा उभा का? म्हटलं उभा असतो म्हणून तिथपर्यंत विष्णू असतो ना आडवा झाल्यावर शिव असतो, म्हणून तो आडवा हा उभा. ते म्हणले तुमची संगती लावण्याची काही तराच निराळी आहे, म्हणूनच मीच निराळा आहे तरी वाईक. काही चुकलं का माझं? शिवाचा कसा असतो? आडवा. म्हणजे आडवा झाल्यावर शिव, तिथपर्यंत शिवाचा संबंध येत. कारण का? विष्णू कुठपर्यंत? उभ्याचा एकदा तुम्ही आडवे झाला की शिव भगवान म्हणले चला. आईच्या पोटात आला ती उत्पत्ती, ते 4 तोंडाचे ब्रह्मदेव. एकदा जन्माला घातलं की स्थिती विष्णूने आली, शेवटचं जी संपलं शैव. ते म्हणले बाबा महाराज तुम्ही काहीतरी सांगत असता. मी म्हटलं तुला मी म्हटलंय का तुझ्या घरी मी आलोय का? तू माझ्या विचारला आला, मला कळलं तर मी सांगितलं. याच्यामध्ये तुला वाकडं वाटायचं कारण काय? एक लक्षात ठेवा, आपला धर्म कोणताच नाही, आपला फक्त भगवंती धर्म आहे. आणि त्या भागवत धर्माचा प्रवाह नामेच सध्याचा वारकरी संप्रदाय. हे शुद्ध लक्षात स्वरूप समजून घ्या. याच्यामध्ये कुणाल नाही, याच्यामध्ये ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे. एक लक्षात ठेवा, इथे मुस्लिम सुद्धा आले, ख्रिश्चन सुद्धा आले. माझ्या हातून कमीत कमी 20 ते 25 मुस्लिम लोकांनी माळा घातलेल्या आहेत. नगर भागामध्ये एक माझा मुस्लिम शिष्य आहे, कीर्तन उत्तम करतो. काही आहे कसं तसं काही नाही आहे. काहीही देवाला म्हणा असं काही नाही आहे. मुस्लिमातलं रक्त निराळं, ख्रिश्चनाचं निराळं, हिंदूंचं निराळं. हे भागवत धर्माची शिकवण आहे. म्हणून कबीरजी सुद्धा म्हणाले, भीमा किनारे मुर्शद मौला पीर पैगंबर साई. भीमा किनारे मुर्शद मौला, हा का तो का तो का तो आम्हाला माहिती नाही आहे. ईश्वरी तत्व इथं तिथं सारखं आहे. एक लक्षात ठेवा, राजकारणातले काही माणसांचे हेतू निराळे असतात, त्यामुळे ही सगळी फूट आहे. नाहीतर फूट असण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही क्लासिकल म्युझिकमध्ये बघा बरं का, मुस्लिम गवईसुद्धा म्हणतात, कृष्ण भगवंताची गीतं गातात. आता हे जे सनईवाले आहेत ना, बिस्मिल्ला खान, अहो ते काशीला विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये सनई वाजवण्याचं काम करतात, सनई वाजवायचं काम करतात. सुंदर सुंदर मुस्लिम गवई पद गातात, ती कृष्णाची गातात बरं का. ऐसी ना मारो पिचकारी. आता ना मारो पिचकारी हे कुणाचं गीत आहे? कृष्णाचंच आहे. राधा गवळणी कृष्णाला म्हणतायत की आमच्या अंगावर पिचका. ते काही असं कधी म्हणले नाहीत. पण हे खाली आलं की नाही, हे वाटोळं केलं जसं आपल्याकडच्या शास्त्री पंडितांनी, तसं त्यांच्याकडचे जे मुल्ला मौलवी वगैरे आहेत ना, हे सगळे वाद तिथून निर्माण झाले. मन मंदिरा गजर भक्तीचा.